नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. बेळगाव बागलकोट रस्ता रुंदीकरणात जमीन जाणाऱ्या शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना भरपाई म्हणून 7 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. जमीन संपादनाची नोटीस पोहोचताच ही भरपाईची रक्कम देण्यास सुरुवात केली जाणार आहे. निलजी ते सांब्रापर्यंतचा रस्ता दुपदरी करण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. यासाठी रस्त्याकडेला असणाऱ्या जमीनधारकांना नोटिसा पाठविल्या जात असून त्यांना भरपाईसाठी अनुदान मंजूर झाले आहे. यापूर्वीच कर्नाटक राज्य मार्ग विकास प्रकल्पांतर्गत काही प्रमाणात रस्त्याकडील जमीन संपादित करण्यात आली आहे. नवी दिल्लीच्या संरक्षण विभागाच्या संसदीय स्थायी समितीने आयोजित केलेल्या अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने हैदराबाद शहरात विविध संरक्षण विभागांच्या प्रमुखांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. या बैठकीत बेळगाव शहराशी संबंधित संरक्षण विभागाचे मुद्दे सुद्धा उपस्थित करण्यात आले. विशेषतः टिळकवाडीतील वाळवेकर प्लॉट आणि चौगुलेवाडी ते पापामाळा या दरम्यानचा बंद रस्ता जो संरक्षण विभागाच्या अधिकारात येतो तो सार्वजनिक वापरासाठी खुला करण्यात यावा अशी मागणी समितीच्या सदस्यांनी संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष राधामोहन सिंग यांच्यासमोर मांडली. तसेच या रस्त्याचा सर्वसामान्य नागरिकांना वापर करण्याची परवानगी मिळावी यासाठी आवश्यक कारवाई करण्याची विनंती करण्यात आली. या बैठकीसाठी जगदीश शेट्टर यांच्यासह संरक्षण विभागाचे संसदीय स्थायी समितीचे सदस्य उपस्थित होते. कंगाळी बुद्रुक परिसरात गुरुवारी रात्री पडलेल्या तुरळक अवकाळी पावसामुळे भात कापणी केलेल्या शेतकऱ्यांची एकच तारंबळ उडाली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या भाताच्या गंजा घातल्या आहेत त्यांना दिलासा मिळाला आहे. ज्या शेतकऱ्यांनी कापणीबरोबर मळणीसाठी खळ्यामध्ये टाकलेले आहेत त्यांना हा पाऊस मात्र त्रासाचा ठरणार आहे. एकंदर सदर अवकाळी पावसाने शेतकरी वर्गाची झोप उडविल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. क्रोनोस V10 या आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालयीन स्तरावरील कला, सांस्कृतिक आणि साहित्यिक स्पर्धेचे उद्घाटन आज सेंट पॉल हायस्कूल येथे पार पडले. सेंट पॉल हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजने सेंट पॉल हायस्कूल कॅम्पसमध्ये आयोजित केलेल्या या 2 दिवसीय स्पर्धा महोत्सवात सुमारे 15 शाळा आणि काही कनिष्ठ महाविद्यालयांनी भाग घेतला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त रोहन जगदीश हे उपस्थित होते. आमच्या काळातील शिक्षक आजच्यापेक्षा खूप वेगळे होते. मला प्रत्येकाचा आदर करायला शिकवले गेले. तुम्ही उद्याचे तारे आहात. मी एक सामान्य विद्यार्थी होतो आणि सामान्य विद्यार्थी म्हणून जीवन जगत होतो. प्रत्येक गोष्ट प्रत्येक दिवशी साध्य करण्यासाठी आम्हाला नेहमीच दबावाखाली राहावे लागते, पण कोणतीही घाई करण्याची गरज नाही. आम्हाला बालपण पुन्हा परत मिळणार नाही हे विसरू नका. त्यामुळे तुम्ही बालपणाचा भरपूर आनंद घ्या असे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीच्या माध्यमातून बाल दिन सन्मान पुरस्काराचे वितरण 14 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. स्वर्गीय श्वेता मोहन कारेकर हिच्या स्मरणार्थ दिले जाणारे हे पुरस्कार यंदा महिला विद्यालय हायस्कूलची विद्यार्थिनी समृद्धी प्रकाश सांबरेकर आणि भरतेस हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी स्नेहल किसन औशीकर यांना प्रदान करण्यात आले. सुवर्णलक्ष्मी सोसायटीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पायोनियर बँकेचे संचालक व जायंट्स इंटरनॅशनलचे विभागीय संचालक अनंत लाड यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि श्यामच्याई पुस्तक हे भेट स्वरूपात देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जायंट्स सखीच्या अध्यक्षा अपर्णा पाटील, सुवर्णलक्ष्मीचे चेअरमन विठ्ठल शिरोडकर, मनीषा कारेकर, विद्या सरनोबत यांच्यासह सुवर्णलक्ष्मीचे सर्व संचालक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. तरुण भारत प्रेझेंट्स घरकुल रिअल इस्टेट अँड कन्स्ट्रक्शन मटेरियल एक्झिबिशन 2024, the 11th edition, organized by Rotary Club of Venugram Belgaum and Consulting Civil Engineers Association Belgaum with diamond sponsorship Priya Shakti Steels. Yes, it's a golden opportunity. Join this mega event and reach thousands of people in Belgaum and its surrounding areas for greater public relations, exposure and impact. At CPED Ground, Belgaum, from 21st to 26th November 2024.
चव्हाड गल्ली बेळगाव येथील मराठी शाळा नंबर 5 मध्ये माजी विद्यार्थी संघ आयोजित विश्वासराव धुराजी पुरस्कृत अक्षरलेखन सराव पाट्या वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी संघाचे सदस्य विश्वासराव धुराजी हे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी विद्यार्थी संघाचे सदस्य व व्यावसायिक स्वर्गीय उत्तम पोरवाल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। या प्रसंगी बोलताना रवी नाईक यांनी सुंदर हस्ताक्षर हा एक दागिना असून मुलांनी आपल्या हस्ताक्षराकडे लक्ष दिले पाहिजे असे सांगितले। यानंतर बोलताना माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दीपक किल्लेकर यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा परिचय करून दिला। दरम्यान शाळेचे मुख्याध्यापक मुचंडीकर यांनी माजी विद्यार्थी संघाच्या विविध उपक्रमाविषयी गौरवोद्गार काढले। यावेळी अरुण कांगलेसह माजी विद्यार्थी सदस्य पालक बहुसंख्येने उपस्थित होते। कार्यक्रम पार पाडण्यासाठी व्ही पाटील आणि पी माळी यांनी अथक परिश्रम घेतले। हलशीवाडी तालुका खानापूर येथील गावच्या पश्चिमेला असणाऱ्या नागझरी तलावास विषारी जलपर्णीचा विळखा पडला आहे। गेल्या वर्षभरापासून तलावात जलपर्णीला सुरुवात झाली होती। त्या काळात ग्रामपंचायतीने त्याकडे दुर्लक्ष केल्याने संपूर्ण तलावालाच या जलपर्णीने वेढले आहे। परिणामी जनमानसावर तसेच पाळीव जनावरांना याचा धोका पोहोचण्याची शक्यता असल्याने तातडीने ही जलपर्णी काढणे गरजेची असल्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे। गव्हाण निप्पाणी रस्त्याची दुरावस्था झाल्याने नागरिक ग्रामस्थ व वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे। गव्हाण वाया वाणी मठ मार्गे निप्पाणी हे अंतर जवळपास 3 किलोमीटर इतके आहे। रस्ता खराब झाल्याने काही किरकोळ अपघात होत असतात। मार्गावर जास्त प्रमाणात वाहतूक होत असते। त्यातच गव्हाण गावाला बसच नसल्याने दुचाकी अथवा अन्य वाहनांचा आधार घ्यावा लागतो। हा रस्ता पूर्णपणे खराब झाल्याने रस्त्याची नव्याने निर्मिती करण्यात यावी अशी मागणी नागरिकातून होत आहे। कार्तिक पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर बेळगाव ऑटो ओनर्स ड्रायव्हर्स असोसिएशनच्या हिंदू आणि मुस्लिम ऑटो रिक्षा चालकांनी श्री तुळशी विवाह आणि श्री लक्ष्मी पूजनाचे थाटात आयोजन करून हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविले। बेळगावच्या मध्यवर्ती बस स्थानकाजवळील ऑटो रिक्षा स्टँड येथे आज शुक्रवारी याचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मार्केटचे सीपीआय महांतेश धामण्णा हे उपस्थित होते। त्यांच्या हस्ते पूजाविधी करण्यात आली। या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष मनसूर हुणगेकर, उपाध्यक्ष गौतम कांबळे, सचिव अब्दुल मेस्त्री, दीपक देवळापूर, अजीम मुल्ला, अब्दुल खादर शेख, मलिक मुल्ला, संगाप्पाजी, मोइनुद्दीन मोकाशी, इलियास मुल्ला आदी बरेच ऑटो रिक्षा चालक व निमंत्रित उपस्थित होते। आजरा भागातील किनी परिसरात शिवाजीराव पाटील यांची सैनिक आणि तरुणाईने प्रचार रॅली काढली। सभेवेळी अचानक पावसाने हजेरी लावली, त्यामुळे भर पावसात शिवाजीराव पाटील विरोधकावर बरसल्याचे दिसून आले। लोकसभेत 400हून अधिक खासदार निवडून आणून संविधान बदल करण्याचा डाव भाजपचा होता, मात्र हा डाव सुज्ञ मतदारांनी उधळून लावला। राज्यात महिला असुरक्षित आहेत, 62 लाख युवक बेरोजगार आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न गंभीर बनला आहे। हे सरकार अतिसंवेदनशील आहे, या प्रश्नाकडे यांचे दुर्लक्ष आहे, त्यामुळे सत्तेवर राहण्याचा त्यांना अधिकार नाही। हे सरकार शेतकरी, महिला, युवकांच्या विरोधातील आहे, त्यामुळे बदल करण्याची गरज आहे। फसवणूक करणाऱ्या लोकांना पराभूत करून त्यांना धडा शिकवावा असे आवाहन शिवाजीराव पाटील यांनी केले। यावेळी त्यांनी कोणतेही संविधान पद नसताना आपण चंदगड मतदारसंघाच्या विकासासाठी केलेली कामे आणि सातत्याने लोकांमध्ये राहून केलेले कष्ट याचा दाखला दिला, तरी देखील आपल्यावर होत असलेल्या टीकेवरून विरोधकावर हल्लाबोल केला। यावेळी अशोक चराठी, जयवंत सुतार, अनिरुद्ध केसरकर यांच्यासह कार्यकर्ते, सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। सादर आहे लोकमान्य दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये। सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। फक्त सभासदांकरिता, अटी लागू। लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। आज माणगाव येथे नंदाताई कोपेकर यांच्या प्रचारात माननीय शरद पवार दाखल झाले होते। त्यांच्या येण्याने संपूर्ण चंदगडमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांचे भाषण ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती। वस्ताद उतरला चंदगड मैदान लढवायला अशा फलकाने संपूर्ण वातावरण पवारमय झाले होते। कारदगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विकासासाठी कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने 18.50 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे। त्या कामाचा शुभारंभ आमदार शशिकला जोल्ले यांच्या उपस्थितीमध्ये गावातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला। ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याचे सर्वात पहिले साधन म्हणजे सरकारी दवाखाना। मतदारसंघातील बहुतांश दवाखाने हे अत्यंत चांगल्या पद्धतीने तयार केले आहेत। कारदगा येथील सरकारी दवाखान्याची इमारत उभी करताना अनेक अडथळे आले, मात्र त्यातून मार्ग काढत असताना सुसज्ज इमारत होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून या दवाखान्याच्या नूतनीकरणासाठी 18.50 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे।
भारताचे थोर स्वातंत्र्य सेनानी आणि बिहारचे सुपुत्र तसेच जनजातीय नेते भगवान बिरसा मुंडा यांची 150वी जयंती देशभरात साजरी करण्यात आली। हा दिवस जनजातीय गौरव दिन म्हणून परिचित आहे। बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यासाठी भारताची राजधानी दिल्ली येथे शुक्रवारी एक प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे नेतृत्व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले। या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनकर, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंग आदी अनेक मान्यवर उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भारताने नुकतेच 2026 ऑलिम्पिक स्पर्धा आयोजनाकरिता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे अर्ज केला असून त्याबाबतच्या निर्णयाकडे आता तमाम भारतीय खेळाडूंचे लक्ष लागून राहिले आहे। गेल्या काही महिन्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा पॅरिस ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर भारतातही ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करणार असे सूतोवाच केले होते। या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढचे पाऊल उचलताना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती यांच्याकडे लेटर ऑफ इंटेंट म्हणजेच ऑलिम्पिक स्पर्धा आयोजनाबाबत इच्छादर्शक पत्र दाखल केले आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रवादाचा मुद्दा उचलून धरत युवा मतदारसंघाच्या मदतीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद आपल्या पदरात पाडून घेतले। ट्रम्प यांच्या निवडीमुळे गेल्या 4 वर्षातील धोरणांची दिशा आता उलट बाजूने फिरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। युक्रेन युद्धाला दिलेले आर्थिक पाठबळ, नाटोचे अर्थसहाय्य आणि युरोपियन देशाबरोबर व्यापारावरील कर अर्थव्यवस्था बदलणाऱ्या धोरणाची दिशा ठरविणार आहे। पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात वायू प्रदूषणामुळे गोंधळ उडाला आहे। याचा सर्वाधिक प्रभाव पंजाब प्रांतातील सर्वाधिक मोठे शहर लाहोरमध्ये दिसून येत आहे। परंतु पूर्ण प्रांतच वायू प्रदूषणामुळे प्रभावित झाले आहे। स्थिती बिघडल्याने आणि वायू प्रदूषणाच्या तावडीत सापडल्याने सुमारे 20 लाख लोक आजारी पडले आहेत। ते उपचारासाठी रुग्णालयात पोहोचले आहेत। पाकिस्तानच्या पंजाबमधील आरोग्य विभागानुसार प्रदूषणाने पीडित 19,34,000हून अधिक लोकांनी रुग्णालयामध्ये धाव घेतली। यातील 12 लाख लोक केवळ लाहोर किंवा त्याच्या आसपासच्या भागामधील रहिवासी आहेत। लेबेनॉनची राजधानी बैरूटवर इस्रायलने मोठा वायू हल्ला केला आहे। या हल्ल्यात हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचे शस्त्रभंडार उद्ध्वस्त करण्यात आले। तसेच या संघटनेचे 15हून अधिक हस्तक या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे। हिजबुल्लाच्या शस्त्रसाठ्याची अचूक माहिती इस्रायलच्या गुप्तचरांनी पुरवली होती। या माहितीच्या आधारावर हा शुक्रवारी हल्ला करण्यात आला आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।